नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेले खमंग अशा थालीपीठाच्या भाजणीचे पीठ तयार. यासाठी कोणकोणते धान्य वापरले, याचं वजनी प्रमाण आणि वाटीने प्रमाण हे दोन्ही मी रेसिपी सांगितले आहे. हे पीठ एकदा करून ठेवले की 1.5 ते 2 महिने आरामशीर टिकते. हे पीठ पौष्टिक आहे हे सर्वांना माहितीच आहे, पण चविष्ट सुद्धा खूप छान आणि मस्त होतात यापासून केलेले थालीपीठ. मी रेसिपीत झटपट अशी तेही करून दाखवले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका प्लीज. थालीपीठाची भाजणी करण्यासाठी या ठिकाणी एवढे धान्य घेतले. 250 ग्रॅम ज्वारी, वाटीने मोजली तर 2 वाट्या भरली. 100 ग्रॅम बाजरी, 100 ग्रॅम गहू, म्हणजे दोन्ही 1-1 वाटी घेतलेला आहे. आणि एका वाटीला थोडीशी कमी मूग डाळ, वजन 100 ग्रॅम. 100 ग्रॅम अख्खे मूग घेतले, 100 ग्रॅम हरभरा डाळ घेतली आणि 100 ग्रॅम अख्खे हरभरे घेतलेले आणि हे तिन्ही 1-1 वाटीच आहे. 1 वाटी तांदूळ आणि हे राशनचे तांदूळ आहे, याचं वजन सुद्धा 100 ग्रॅम. पाव वाटी हे धने घेतलेले आहे आणि 2 चमचे जिरे घेतले. आता हे सर्व धान्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी एवढे धान्य आणि एवढ्या डाळी वगैरे घेतलेल्या आहे, पण बऱ्याच जणांकडे हे नसते किंवा एखादं पथ्य असतं, तर अशा वेळेस काय करायचं, तर त्याऐवजी दुसरं धान्य घेऊ शकता किंवा दुसरे कडधान्यही घेऊ शकता. किंवा अख्खे मूग नसेल, अख्खे हरभरे नसेल, तर त्याऐवजी डाळीचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. पण बाजरीचं प्रमाण मात्र कमीच ठेवा, कारण बाजरी थोड्या दिवसानंतर कडवट होतं बाजरीचं पीठ. म्हणून मी या ठिकाणी बाजरीचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे. ज्वारी, बाजरी, गहू हे तर आपण रेग्युलर दळून आणतो, पण अख्खे मूग, हरभरे आणि तांदूळ हे खराब होऊ नये म्हणून याला पावडर लावलेलं राहतं, म्हणून याला ओलसर कपड्याने पुसून घ्यायचं. धने आणि जिरे जर तुमचा गिरणीवाला यामध्ये दळून देत असेल तर भाजून यात एकत्र करा. दळून देत नसेल तर घरी भाजून मिक्सरवर बारीक करून नंतर पिठात मिक्स करू शकता. आपल्याला हे धान्य भाजायचे आणि नंतर थंड होण्यासाठी परातीत टाकून घ्यायचे. असे डायरेक्ट जर ते परातीत टाकले तर ते किंचित गरम असते, त्यामुळे ते घामलते. तसे होऊ नये म्हणून असा कॉटनचा कपडा किंवा पेपर वगैरे असा परातीत टाकून घ्यायचा. हे सर्व धान्य भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची. कढई चांगली तापली की नंतर मिडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व धान्य भाजायचे. सर्वात पहिले ज्वारी भाजून घेते. ज्वारी छान खमंग खरपूस भाजून घ्यायची. सतत हलवत राहते आणि भाजून घेते. 3 ते 4 मिनिटं झाले. ज्वारीचा किंचित कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि छान सुगंध येत आहे. आता ही जाळायची नाही आपल्याला, लगेच मी खाली काढून घेते. आता कढईमध्ये गहू टाकून घेते आणि गहू सुरुवातीला फक्त आपल्याला 2-1 मिनिटं भाजायचे, जास्त वेळ नाही भाजायचे. 2-1 मिनिटं गहू छान असे भाजल्या गेले की नंतर यामध्ये बाजरी टाकून घ्यायची. आता तुम्ही एक एक करूनही सर्व धान्य भाजू शकता, पण जास्त वेळ लागतो म्हणून मी ही ट्रिक वापरते. 2-1 मिनिटं गहू भाजले की नंतर बाजरी टाकून घेतल्यावर 2-1 मिनिटं बाजरी सुद्धा भाजून घेतली. म्हणजे टोटल गव्हाला 4 ते 5 मिनिटं होतात आणि बाजरीला मात्र 2-3 मिनिटंच होतात. नंतर यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ थोडेसे ओलसर कपड्याने पुसलेले राहतात, त्यामुळं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आणखीन या सर्व साहित्यासोबत. गहू आणि बाजरी ऑलरेडी गरम असते, त्यासोबत तांदूळ पटकन भाजले जातात. तांदूळ टाकल्यानंतर 2-1 मिनिटं भाजले तर तांदूळ असा टम्म फुगून येतो भाजल्यानंतर, म्हणजे थोडासा किंचित फुगल्यासारखा होतो. तोपर्यंतच भाजायचा आणि कलरही थोडासा पांढरट पांढरट वेगळाच होतो त्याचा. मी आता हे सर्व धान्य खाली काढून घेते आणि असं ताटामध्ये टाकून हलकंसं पसरून द्यायचं, म्हणजे थंड होतं. असेच आपल्याला बाकीचे साहित्य एकत्रच भाजायचे. त्यासाठी सर्वात पहिले मी कढईत हरभरे टाकून घेते. हरभऱ्याचं कवर थोडंसं जाड असतं म्हणून सर्वात पहिले टाकून घेतले. आणि हे गावरान हरभरे आहे, तुम्हाला जे भेटले ते तुम्ही टाकू शकता. आणि हरभरे जर मिळालेच नाही तर डाळीचं प्रमाण वाढवू शकता. 2-1 मिनिटं हरभरे भाजले की नंतर यामध्ये मूग टाकून घ्यायचे. आता मूग आणि हरभरा पुन्हा डबल 2-3 मिनिटं भाजून घेऊ. मूग टाकल्यानंतर 2-3 मिनिटं पुन्हा डबल आपण हे भाजून घेतलं. आता यातून थोडासा किंचित सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर यात सर्व डाळी टाकून द्यायच्या. तर मी या ठिकाणी फक्त 2 डाळी घेतलेल्या, हरभरा डाळ आणि मूग डाळ. तुम्ही एखादी डाळ आणखी शिल्लक घेतली तर ती डाळ आता यामध्ये टाकून देऊ शकता. डाळी टाकल्यानंतर जवळपास 3 ते 4 मिनिटं मी छान भाजून घेतलं. यातली जी मूग डाळ, हरभरा डाळ आहे त्याचा छान सुगंध येतो भाजल्याचा. सर्व असं छान भाजल्यासारखं दिसत आहे आणि सुगंधावरूनही कळून जाते भाजल्या गेलेली म्हणून. आता तुम्ही घेतलेली कढई किती जाड पातळ यानुसार 1 मिनिटं कमी जास्त होऊ शकतो. आता मी गॅस बंद करते आणि हे धान्य परातीमध्ये थंड व्हायला काढून घेते.
आता गॅस बंद केलेला आहे, कढई गरम आहे. त्या गरम कढईमध्ये धने टाकून द्यायचे आणि अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचे. गॅस मात्र चालू नाही केलेला आहे, फक्त कढई गरम आहे. अर्धा मिनिट धने भाजले गरम कढईत की नंतर जिरे टाकून द्यायचे आणि पुन्हा डबल अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचे. हे छान भाजल्या गेलेले मी लगेच आता हे खाली धान्यामध्ये टाकून देते, कारण किंचित थोडेसे शिल्लक जरी भाजले गेले तर झळका वासेल. आता हे सर्व धान्य आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच गिरणीतून दळून आणायचे. थंड झाल्यानंतर मी यातला रुमाल काढून घेतला, सर्व धान्य छान एकत्र केलं. आता हे दळून आणते. खूप छान आणि मस्त थालीपीठाची भाजणी तयार आहे आणि त्यापासून जे पीठ तळून आणले त्याचा छान आणि मस्त असा सुगंध येतो, कारण सर्व धान्य मस्त भाजलेले आहे आणि यामध्ये आपण जे धने आणि जिरे टाकले त्याचाही छान सुगंध येतो. आता हे पीठ थंड झाले की त्यानंतर बरणीत भरून ठेवायचे. 1.5 ते 2 महिने फ्रीजच्या बाहेर आरामशीर टिकते. आणि हे पीठ दळून आणताना जास्त बारीक दळून नाही आणायचे, किंचित रवाळ दळून आणायचे. त्यामुळे थालीपीठ म्हणजे जे धपाटे ते छान खुसखुशीत होतात, बारीक दळल्यामुळे चिकट होतात. थालीपीठाच्या भाजणीचे जे पीठ आहे ते 3 वाट्या परातीत टाकून घेतले. यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतले की नंतर यात ज्या वाटीने पीठ मोजले त्याच वाटीने 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतला. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. कांद्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते. आवडीनुसार कोथिंबीर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा यासोबत आवडत असेल तर पालेभाज्या तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. 5-6 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमधून काढून घेतला. जशी तिखट खाता त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा ओवा हातावर कुस्करून यात टाकायचा, त्यामुळे पचायलाही सोपे जाते, थालीपीठ आणि चवही वाढते. लिंबाची 1 फोड यामध्ये पिळून घेते. आता लिंबू नसेल टाकायचं तर दही टाकलं तरी चालेल 2-1 चमचे आणि दोन्ही नाही टाकलं तरीही चालते. 2-1 चमचे तीळ हातावर घेतले ते यामध्ये टाकून देते. बाकीचे तीळ नंतर वापरणार आहे. आता एवढ्या साहित्यामध्येच एकदम छान आणि मस्त थालीपीठ होता. पण घरामध्ये एक काकडी होती म्हणून ती किसून घेतली मी आणि त्यातलं पाणी न पिळता ती यात टाकून दिलं. आता काकडीऐवजी तुम्ही भोपळा किंवा लाल डांगर वगैरे टाकू शकता किंवा पालेभाज्या टाकू शकता. मी सुरुवातीलाच सांगितलं. आता हे सर्व साहित्य एकदा यामध्ये मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला नंतर यात पाणी टाकायचा अंदाज येतो. कांदा कोथिंबीर ओलसर असते, त्याच्या ओलसरपणामुळे आणि आपण यात काकडी टाकलेली त्यामुळे पीठ अशी तयार होते. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून नंतर हे पीठ जे आहे थोडंसं सरसरीत भिजवायचं आहे, कारण आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे. हे बघा असे पीठ हे भिजवून घेतले आणि आपल्याला ते भिजण्यासाठी नाही ठेवायचे, कारण यात कांदा टाकलेला आहे, मीठही टाकलेलं आहे, त्यामुळे याला पाणी सुटण्याची शक्यता राहते. म्हणून लगेच आता थालीपीठ थापून घेऊ. थालीपीठ मी रुमालावर थापून घेते. त्यासाठी रुमाल पाण्यात डुबवून पिळून घेतला. एकदम कोरड्या रुमालावर नाही थापायचे. नंतर थोडं पाणी त्यावर टाकायचं, नंतर गोळा ठेवून ओला हात करून थापून घ्यायचे. आता थालीपीठ जे एकदम पतले सुद्धा नाही करायचे, तसे पतले केले की ते कडक होतात आणि जास्त जाडही नाही ठेवायचे, मध्यम थापून घ्यायचे. एवढं केलेलं आहे मी. जास्त जाडही केलेलं नाही, जास्त पतलंही नाही आणि खूप मोठेही नाही केलेले, मध्यम असे केलेलं आहे थालीपीठ जे आहे. यावर आता तीळ टाकून घ्यायचे. नंतर तीळ टाकल्यावर पुन्हा हलक्या हाताने थापून घ्यायचे. छिद्रे पाडून घ्यायचे. छिद्रातून तेल तूप बटर टाकायला मदत होते, त्यामुळं खमंग खुसखुशीत होतात थालीपीठ. 2 टोकं धरून तव्यावर अलगद असं टाकून घेतलं की काढून घ्यायचं. बघा आहे ना सोपं एकदम मस्त. आता एका बाजूने मिडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे. गॅस फुल वगैरे नाही करायचा. 2-1 मिनिटं मिडियम गॅसवर भाजले की नंतर मी या ठिकाणी आता तुपाचा वापर करत आहे. तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता किंवा असं तुपही वापरू शकता. वरून लावून घेतले की कडा मोकळ्या करायच्या आणि नंतर उलटून घेतले की दुसऱ्या बाजूने 2-1 मिनिटं भाजून घ्यायचं. आता हे थोडंसं किंचित कच्चं वाटू लागले म्हणून मी दोन्ही बाजूने मस्त उलटून पालटून खमंग खरपूस हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. आता तुमच्या तव्यानुसार आणि गॅसनुसार त्याला थोडंफार वेळ कमी जास्त लागू शकतो, पण एक थालीपीठ भाजण्यासाठी जवळपास 4-1 मिनिटं लागतात. बघा एकदम मस्त खमंग खरपूस भाजणीचे थालीपीठ तयार आहे आणि एखाद्या दुरडीत किंवा चाळणीत काढून घ्यायचे. मस्त होतात हे. कशी वाटली मग एकदम छान आणि मस्त पौष्टिक अशी खमंग थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून झटपट असे खरपूस खुसखुशीत थालीपीठ. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करून तुमच्या जवळच्यांना शेअर करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.